बजेट असलेला आदिवासी विभागाचा मी एक कॅबिनेट मंत्री आहो. मी एकच संकल्प केला. आपण बोललात ना, कचारगडला गेलो, नियोजन केलं. सातत्यानं विनोद दादांनी मला सांगितलं का सर तुम्हाला यावं लागते कुवारा भिवसनला. मी शब्द दिला, काही झालं चालते आशिषजी, मी कुवारा भिवसन या ठिकाणी येणार, आशीर्वाद घेणार. आमचा देव आहे, देवाची पूजा केल्याशिवाय आमच्या अंगात देव येत नाही. कारण पुढच्या महिन्यामध्ये आमचे देव बाहेर निघणार आंघोळ करायला. आता तर आम्हाला कल्पना आहे आम्हाला केव्हा का असते. त्यावेळी पेंदामजी फक्त एकच हात जोडून विनंती करून जातो मी तुम्हाला, हा परिसर, या परिसरामध्ये आदिवासी समाज राहतो. आशिषजी, मी 4-5 दिवसापूर्वी जुन्नरला गेलतो. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर आणि आंबेगाव गाव आहे. त्या दोन्ही तालुक्यामध्ये 50% आदिवासी लोक राहते. जुन्नर आणि आशेगाव या 2 तालुक्यामध्ये 50% लोक राहते. सर आपण फक्त तुम्ही आणि मी आपण फक्त गडचिरोली पाहतो, पारगड आणि नंदुरबार पाहतो. सर खंत व्यक्ती हो गेली, मी खंत व्यक्त केली. त्यामुळे ज्या ज्या भागामध्ये आदिवासी समाजात त्या ठिकाणी केलो पाहिजे. तो TSP एरिया असो, नॉन TSP एरिया असो, त्या ठिकाणी जाऊन माझ्या समाजाचं योग्य ते प्रबोधन झालं पाहिजे. समाजाला कशाची गरज आहे, काय दिलं गेलं पाहिजे, त्या दिशेने वाटचाल झाली पाहिजे. फक्त पेंदामजी माझी एवढी इच्छा आहे, समाजाची जे दिशाभूल होत आहे, लहान मुला मुलीची जे दिशाभूल होत आहे, अपप्रचार होत आहे, चुकीचा मेसेज जात आहे, आपल्या आदिवासी समाजाची संस्कृती संपुष्टात नाही आली पाहिजे. याची नोंद आणि दखल कशी घ्यावं याचं कारण सांगतो मी. आशिषजी काय झालं, लोक काय काय सांगते आमच्या आदिवासी समाजामध्ये, बोळा बाळा अतिशय प्रामाणिक न बोलणारा समाज म्हणजे आदिवासी समाज, कोणाचा अपमान न करणारा म्हणजे माझा आदिवासी समाज असल्यामुळे या सातत्याने आमच्या आदिवासी समाजाची दिशाभूल करायला येते. कोण काय सांगते, येऊन कोणते भाषण करते, दुःख होते. आशिषजी, माझा हा आदिवासी समाज ज्याला संस्कृती लाभलेली आहे, संस्कार ज्याला चांगले आहे, आमच्या समाजामध्ये धर्मांतरांचं प्रमाण वाढण्याचे प्रकार करत आहे. हा समाज अतिशय लोकप्रिय आहे. माझा आदिवासी समाज प्रामाणिक आहे. आमिष लावून, खोटं नाटक सांगून, अपप्रचार करून माझ्या या अतिशय चांगल्या आदिवासी समाजाच्या माणसाला, सुसंस्कृत समाजाला आमचेच लोक धर्मांतर करायला जबरदस्तीने करत आहे. सर